ब्रिटिशांसमोर उभा राहायची ताकद कोणाची नव्हती. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब कोल्हापूर याचे कार्यकारी अध्यक्ष हर्षवर्धन पाटील. या प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा जो विकास आहे, जडणघडण आहे, पूर्वीचा जो इतिहास आहे तो इतिहास फार महान आहे. अनेक खेळाडू यामध्ये घडले आणि अशा या प्रॅक्टिस क्लबचं अध्यक्षपद यांना मिळाले. ही एक सोनेरी संधी आहे आणि एवढ्या अल्प वयात हे काम करण्याची त्यांना संधी मिळते. आणि दुसरा सुवर्णयुग म्हणजे 100 वर्ष पूर्ण होत असताना त्या अध्यक्षपदाची धुरा यांच्याकडे आहे. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतोय. बरोबर दादा, नमस्कार. मी हर्षवर्धन योगेश पाटील, कार्यकारी अध्यक्ष 2026-27 प्रॅक्टिस फुटबॉल क्लब. जर बघायला गेलं तर 1936 साली प्रॅक्टिस फुटबॉल क्लब हा एकमेव संघ होता. ब्रिटिशांसमोर उभा राहायची ताकद कोणाची नव्हती, तरी प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने त्यांना मॅच खेळायसाठी एक प्रपोजल लेटर टाईप दिलं. अक्षरशः सामना 3 दिवस चालला, सामना बरोबरीत सुटला. अशा महान इतिहास असलेला प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचं कार्यकारी अध्यक्षपद मला घोषवायला मिळालं. आयुष्यात ह्याच्यासारखं सुख आणि समाधान दुसरं कुठलं असावं असं मला वाटत नाही. त्या देदीप्यमान इतिहास असलेला प्रॅक्टिस फुटबॉल क्लब 100 वर्षात पदार्पण होते. त्याचा लोगो अनावरण 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय महिला हेड कोच प्रिया PV आणि महापौर रूपाराणी संग्रामसिंह निकम मॅडम यांची उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम केवळ प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा नसून कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमी, क्रीडा प्रेमी यांचा आहे. कार्यकारी अध्यक्ष या नात्यानं सर्व कोल्हापूरवासियांना मी निमंत्रित करतो. या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून शोभा वाढवावी.